पैसा भरपूर कमवत आहे पण दिसत नाही, कारण सेव्हिंग होत नाही. आपल्या अर्निंगला सेव्हिंग मध्ये कन्वर्ट करणारा म्हणजे मनी गुरु. नमस्कार, माझं नाव मनीगुरू राहुल पाटील. मी म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस नावाची माझी फर्म आहे, ज्यामध्ये मी पैशाला कामाला लावतो. बघा, आपण दिवस-रात्र पैशासाठी 8 तास, 10 तास, 12 तास काम करतो, पण त्या पैशाला योग्य रीतीने कामाला लावण्याचं काम मी करत असतो. मुळामध्ये बघा, आपण जी दिवस-रात्र मेहनत करतोय, आपण सगळेजण साक्षर आहोत, पण अर्थसाक्षर नाही आहे. तर अर्थसाक्षर होण्यासाठी आम्ही लोकांना मदत करत असतो. आज जवळपास 3,500 पेक्षा आमचे ग्राहक आहेत. 106 कोटींपेक्षा हा अमाऊंट मी लोकांची आज सध्या सांभाळत आहोत. आजपर्यंत मनीगुरू इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस आमच्या फर्मला लोकमतचा इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाला आहे. दिव्य मराठीचा फुकेटमध्ये अवॉर्ड मिळालेला आहे. त्यानंतर महाराष्ट्र उद्योग रत्न अवॉर्ड मिळालेला आहे. जळगाव भूषण आहे, खानदेश रत्न आहेत. हे विविध प्रकारचे पुरस्कार आम्हाला मिळालेले आहेत. या आणि गुंतवणूक. नमस्कार, मी मनीगुरू दीपाली राहुल पाटील. SIP ने सर्व स्वप्न पूर्ण करूयात. बचत नाही तर गुंतवणूक करूया, आणि जर करायची असेल तर नक्की मनीगुरूला भेट द्या. पैसा भरपूर कमवत आहे पण दिसत नाही, कारण सेव्हिंग होत नाही. आपल्या अर्निंगला सेव्हिंग मध्ये कन्वर्ट करणारा म्हणजे मनी गुरु. नमस्कार, माझं नाव मनीगुरू राहुल पाटील. मी म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस नावाची माझी फर्म आहे, ज्यामध्ये मी पैशाला कामाला लावतो. बघा, आपण दिवस-रात्र पैशासाठी 8 तास, 10 तास, 12 तास काम करतो, पण त्या पैशाला योग्य रीतीने कामाला लावण्याचं काम मी करत असतो. मुळामध्ये बघा, आपण जी दिवस-रात्र मेहनत करतोय, आपण सगळेजण साक्षर आहोत, पण अर्थसाक्षर नाही आहे. तर अर्थसाक्षर होण्यासाठी आम्ही लोकांना मदत करत असतो. आज जवळपास 3,500 पेक्षा आमचे ग्राहक आहेत. 106 कोटींपेक्षा हा अमाऊंट मी लोकांची आज सध्या सांभाळत आहोत. आजपर्यंत मनीगुरू इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस आमच्या फर्मला लोकमतचा इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाला आहे. दिव्य मराठीचा फुकेटमध्ये अवॉर्ड मिळालेला आहे. त्यानंतर महाराष्ट्र उद्योग रत्न अवॉर्ड मिळालेला आहे. जळगाव भूषण आहे, खानदेश रत्न आहेत. हे विविध प्रकारचे पुरस्कार आम्हाला मिळालेले आहेत. या आणि गुंतवणूक. नमस्कार, मी मनीगुरू दीपाली राहुल पाटील. SIP ने सर्व स्वप्न पूर्ण करूयात. बचत नाही तर गुंतवणूक करूया, आणि जर करायची असेल तर नक्की मनीगुरूला भेट द्या.
सामन्याला इथे सुरुवात झालेली पाहायला मिळते. वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेस मात्र फलंदाजाच्या बॅटपासून रेंज पासून थोडंसं दूर ठेवलं, विकेटच्या मागे नेण्याचा प्रयत्न केला. बॉल जर आपण इथं पाहिलं तर टप्पा खाल्यानंतर बाहेरच्या बाजूला निघत असताना विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस मात्र लूज डिलिव्हरी, त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला, मात्र क्षेत्ररक्षक त्याला निवडलं. त्यामुळे एकच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकून 2 वर. याला दाखवत नाही रे मॅच. धावसंख्या 2 आहे. शोएब शेख सध्या आपण स्ट्रायकर एंडकडे पाहतोय. सुमित थोरात नो बॉल चा इशारा आलाय तिथे पंचांच्या माध्यमातून आणि फ्री हिटचाही इशारा आलाय. फ्री हिट ची संधी आहे इथे बॅटरला. बघूया कशा पद्धतीने इथे बॅटिंग करेल. या फ्री हिटच्या बॉलवर कशा पद्धतीने इथे रन्स जोडण्याचा प्रयत्न तो मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे उडवलाय आणि त्याला फेकून दिलाय ओव्हर दी लॉंग ऑन, सीमा रेषा पार, षटकार. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. यावेळेस पुण्याच्या एकदा आक्रमण, बॉल ला उडवलंय ओव्हर दी मिड विकेट, फेकून दिलंय त्याला सीमा रेषा पार. दर्जेदार स्ट्रोक सकाळच्या पहिल्या सत्रात, षटकार. दमदार सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळते. सोपान घुगे आणि शोएब शेख मैदानामध्ये आहेत. दोन्ही फलंदाज 7-7 या धावसंख्येवर बॅटिंग करत आहेत. 5 चेंडूचा खेळ, 15 धावा या धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल या ओव्हरमधला ओव्हर नंबर 1 सध्या प्रगतीपथावर आहे आणि पहिल्या ओव्हरमधला शेवटचा चेंडू गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र आणखी एकदा बॉलला उडवलंय. उंची आणि लांबी दोन्ही परफेक्ट, बॉल सीमा रेषा पार. आणखी एक तगडा प्रहार. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 21 धावा धावफलकावर. पहिल्या ओव्हरचा खेळ अगदी दमदार बॅटिंग आपल्याला पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली आणि 21 धावा या पहिल्या षटकामध्ये धावफलकावर जोडल्या गेल्या. याच पद्धतीची कामगिरी जी प्रत्येक टीमकडे अपेक्षित असते ना, की सुरुवात खूप चांगली मिळावी
आणि इथे एक गुड स्टार्ट तो आपल्याला पाहायला मिळतोय. येणाऱ्या बॉल्समध्ये अशाच पद्धतीचं आक्रमण ते सुरू राहावं ही एक निश्चित अपेक्षा असेल. 21 धावा या पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर जमिनी लगत खेळलाय, क्षेत्ररक्षक घेतोय. धावसंख्या पुढे सरकते आणि तुझा आवाज माझा नाही, माझा आवाज ठेवते का? आतापर्यंत एकंदर जर आपण पाहिलं तर 22 धावा या ओव्हरमध्ये थोडीशी शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न तिथे गोलंदाजानं जरूर केलाय. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, मात्र गॅप शोधत असताना बॉल तेवढा प्रॉपर बॅटमध्ये आला नव्हता आणि त्याचंच कारण एक या धावसंख्येवर समाधान मानावं लागते आणि 1 न धावसंख्या 23 या आकड्यावर जाऊन पोचते. षटक जर आपण पाहिलं तर क्रमांक 2चं प्रगतीपथावर आहे. 23 ऑन बोर्ड. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 चेंडू या ओव्हरमधले. यावेळेस मात्र खूप अप्रतिम फटका. ऑफस्टंपच्या बाहेर जागा होती, त्या जागेचा वापर केला आणि चेंडूला आपली योग्य ती जागा तिथे फलंदाजानं दाखवली. बॉल गेलाय सीमा रेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. इथे रन्स मिळतील 4. धावसंख्या 27 धावा या राफलकावर आहेत. सध्या आपण 2 टीम मैदानामध्ये पाहतोय. पवार कन्स्ट्रक्शन आणि शाकंभरी बोरवेल या 2 टीममध्ये ही मॅच. हा बॉल चांगला आहे, हा बॉल चांगला आहे. खाली राहतोय, फलंदाजाला बीट करतोय, बंदिस्त करतोय, शांत ठेवतोय. प्रत्येक बॉलवर तुम्हाला रन्स मिळतील असं नाही आहे. 7 ओव्हरची मॅच आहे, कधीतरी थोडंसं शांत राहणं तेही गरजेचं आहे. निलेश पाटील जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि जळगाव या शहराचा एक चांगला गोलंदाज म्हणून त्याची एक स्वतःची त्यानं वेगळी ओळख जरूर निर्माण केली आहे. जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर नंबर 2चा खेळ तो समाप्तीला आला आणि 2 ओव्हर नंतर धावफलकावर प्रतिषटक 14 या सरासरीनं पवार कन्स्ट्रक्शन पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 28 या आकड्यावर. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं ओव्हर नंबर 3 एक नवा गोलंदाज यावेळेस गोलंदाजी करण्याकरता समाधान चव्हाण जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. बघूया कशा पद्धतीने मारा करेल या पहिल्या मॅच मध्ये. सन्माननीय PSI शरदजी बागल सर इथे उपस्थित झालेत आणि या सामन्यांचा आनंद घेत आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत आहे, वेलकम. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 28 धावा धावफलकावर आहेत. चांगली बॅटिंग ती आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि यावेळेस एक चौकार आलाय. 32 ही धावसंख्या आहे. षटकातील पहिल्याच बॉलवर एक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय.
यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन मोठा फटका खेळायचा होता, मिड विकेटच्या वरनं उडवायचं होतं, मात्र बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन तेवढंसं प्रॉपर नाही आणि त्यामुळे देहेष्टीवर जाऊन आदळला एक निर्धाव चेंडू तो इथे आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल इथे मात्र झेल सुटला, एक सिंगल ती धाफलकावर जोडली गेली. धावसंख्या जर आपण पाहिली तर 33 या आकड्यावर. सिंगल डबल्स ज्या महत्वाच्या आहेत आणि त्यासाठी धाफलकावर जोडल्या जात आहेत. एक एक रन धाफलकावर वाढवली जाते. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 33 आहे. गोलंदाजाकरता थोडीशी वॉर्निंग स्पेल एक पंचांनी दिली आहे. याआधीच तुम्हाला तुमच्या शैलीमध्ये सुधार तो आणावा लागेल. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. समोर डावकुरे हातानं स्ट्रायकर एंडकडे फलंदाजी करत असताना सोपान घुगे तो तुम्हाला फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल गोलंदाज समाधान चव्हाण गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. डावेचा बॉल तिथे डाव्या यष्टीवर पडला आणि अतिरिक्त बाहेर राहिला, वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 34 शैली ती खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर संधी मिळते तर मग तिथे सुधारित शैलीनं गोलंदाजी करणं ते गरजेचं आहे. भले या चेंडूचा वेट कमी असला तरी तुम्ही योग्य टप्प्यावर बॉल डिलिव्हर करताना चांगले चेंडू चांगल्या ॲक्शननं डिलिव्हर करू शकता. यावेळेस हा बॉल निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं निघत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 34 धावा या राफलकावर आहेत. 2.4 षटकाचा खेळ आत्तापर्यंत पूर्णत्वाला आला आणि सुरुवात बॅटिंगच्या माध्यमातून खूप चांगली राहिली आहे या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर. यावेळेस मात्र हा बॉल तिथे मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खेळला आहे. जोपर्यंत उचलला गेला एक सिंगल ती मिळेल. या ओव्हरमध्ये थोडंसं जरूर रोखलं गेलं आहे. 35 ऑन बोर्ड 35 धावा या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल तो शिल्लक आहे आणि स्ट्रायकर एंडकडे शोएब शेख खूप चांगली बॅटिंग करतोय शोएब या मॅचमध्ये आत्तापर्यंत. यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट एक चांगला फटका त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. जमिनीशी खेळत चाललेला बॉल जोपर्यंत उचलला गेला एक सिंगल ती मिळेल. ओव्हर समाप्त झाली आहे. एकंदर 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 36 धावा धाफलकावर विदाउट लॉस. सध्या जर आपण पाहिलं तर पवार कन्स्ट्रक्शन आणि शाकंबरी बोरवेल अशा 2 टीम मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि शाकंबरी बोरवेल जर आपण पाहिलं तर सुनील दादा पाटील यांचा हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तर पवार कन्स्ट्रक्शन जर आपण पाहिलं तर अभयदादा पवार या 2 संघ मालकांचे हे संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कमी गतीचा बॉल एक्स्ट्रा कव्हरकडे खेळलाय. क्षेत्ररक्षकाला तिथे खूप जास्त एफर्ट घ्यावे लागले नाही. बॉल 1 बाउन्स सहज त्याच्या हातामध्ये समाविष्ट झाला. एक सिंगल ती धाफलकावर जोडली गेली. 1च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 37 धावा धाफलकावर आहेत. सोपान घुगे 8 बॉलमध्ये 14, 12 मध्ये 20 वाईटचा इशारा आला. यावेळेस 12 मध्ये 20 वर बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज शोएब शेख. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सागर सोनावणे जो गोलंदाजी करण्याकरता आलाय. पहिलाच बॉल त्यानं वाईटच्या स्वरूपानं इथे दुसरा बॉल हाताळत असताना हाताळलाय.
यावेळेस मात्र वा कडक फटका इथे आपल्याला पाहायला मिळालाय. बॉल चाललाय सीमारेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट होईल. रन्स मिळतील 4. चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस ऑप्शनच्या बाहेर जागा होती, ते जागेचा योग्य त्याने वापर केला आणि बॉलला सीमारेषेच्या पलीकडे नेण्याचा प्रयत्न केला. यश मिळालं त्यामध्ये. बॉल चौकारामध्ये परावर्तित झाला आणि या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 42 धावा या धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3.2 षटकाचा खेळ तो आतापर्यंत पूर्णत्वाला आलाय आणि अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 42 रन्स या धावफलकावर जोडले गेलेत. अभयजी पवार सकाळच्या पहिल्या सत्रात इथे उपस्थित आहेत. या दरम्यान विकेटचं बटन, बॅटची कडा, विकेट किपरचा सहारा, मिळते सफलता. फलंदाज सोपान घुगे त्याच्या पारीचा अंत. विकेटचं बटन खेळाडू बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता अतुल झोपे जे कॅप्टन आहेत. एक सरसेनापतीवाली जी इनिंग असते ना ती त्यांना मैदानाच्या आतनं खेळावी लागेल, कारण स्टार्ट खूप चांगला मिळालाय. यापेक्षा आणखी चांगला स्टार्ट तो काय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सागर सोनावणे. इथे मात्र पहिलाच बॉल अलंग द कार्पेट, लॉंग ऑफ आहे आपल्या जागेवर. जोपर्यंत बॉलला फेल केला एक सिंगल ती धावफलकावर मिळाली. अतुलनं आपलं वैयक्तिक खातं ते या सिंगलच्या मदतीनं उघडलं. धावसंख्या 42. षटक क्रमांक 4 मधले आतापर्यंत 3 चेंडू झालेत. हे 4थं षटक आहे. यानंतर ड्रिंक्स करता इंटरव्हल असेल आणि मग बघूया कशा पद्धतीनं या येणाऱ्या बॉल्सवर इथे आक्रमण केलं जाईल. शोएब शेख यावेळेस मात्र शोएब शेख तो मैदानाच्या आतनं शांत राहणार नाहीये हे त्यानं स्पष्ट केलंय. ओव्हर दी मिड विकेट बॉलला फेकून दिलंय दूर सीमारेषा पार. दर्जेदार स्ट्रोक, षटकार. अप्रतिम फलंदाजी, दर्जेदार स्ट्रोक, विस्फोटक बॅटिंग ती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. धावसंख्या 49 एक गुड स्टार्ट तो आपल्याला इथे पाहायला मिळतोय. यावेळेस एक चांगला चेंडू बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना 4 ओव्हरचा खेळ तो इथे कंप्लीट झाला आणि 4 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या 49. ड्रिंक्स करता इंटरव्हल आहे. घ्यायचा असेल तर आपण तो इंटरव्हल घेऊ शकता, अन्यथा मॅच कंटिन्यू करा.
बोट टीम कॅप्टन रेडी राहायचंय. साईराज इन्फ्रा आणि शिरसोली वॉरियर्स पहिल्या 7 ओव्हर नंतर आपल्यामध्ये टॉस केला जाईल. शिरसोली वॉरियर्स आणि साईराज इन्फ्रा दोन्हीही संघनायक आपल्याला सज्ज राहायचे, कारण 11 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्यामुळे सकाळच्या पहिल्या सत्रापासून विनंती आहे, थोडासा वेळ वाचवत खेळ करावा लागेल. दर्जेदार खेळ नक्की होतोय, मात्र वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य ते तुम्हाला करावं लागेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवर नवीन गोलंदाज यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 5 समारान चव्हाण गोलंदाजी करण्याकरिता प्राचारण केले गेले. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. पहिला बॉल गोलंदाज समारान चव्हाण. इथे जर आपण पाहिलं तर हा बॉल शॉट ऑफ लेनचा होता. बदल आले तर झाला नाही, पाय चालले नाही, अगदी आपल्या जागेवरनं फटका खेळण्याचा प्रयत्न केला. तुमचा फुटवर्क झाला नाही तर मग चेंडू कितीही खराब असला तरी त्यावर आघात करणं ते तुम्हाला शक्य नसतं. आणि इथे जर आपण पाहिलं तर ते फुटवर्क त्याचा अभाव तो आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस पुन्हा एकदा इथे जर आपण पाहिलं तर बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं, डॉटच्या स्वरूपानं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 49 आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल चांगल्या पद्धतीने खेळला. तिथे एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट करता येतोय. धावसंख्या 1 न वाढताना 50 कम्स अप, 50 धावा धाफलकावर आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 50 या आकड्यावर जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू अजूनही या ओव्हर मधले शिल्लक आहेत. बघूया येणाऱ्या 3 बॉल्सवर कशा पद्धतीनं इथे बॅटिंग केली जाईल. शोएब चांगली बॅटिंग केली आतापर्यंत आणि त्याला ती चांगली बॅटिंग कार्यान्वित करावी लागेल. पुढचा बॉल. यावेळेस मात्र फुलटॉस मिळालाय, त्याला हवेमध्ये उडवलंय आणि तो फुलटॉस यावेळेस चाललाय सीमारेषा पार, षटकारामध्ये कन्वर्ट झालाय. कसा किंवा चुकीनं आला किंवा क्षेत्ररक्षकाने बहाल केला ते मॅटर करत नाही, रन्स मॅटर करतात. आणि इथे 6 धावा निश्चित पवार कन्स्ट्रक्शन या टीमला मिळाल्यात. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 56, 4 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 56 धावा दाफलकावर आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. यावेळेस आणखी एक दमदार क्वालिटी स्ट्रोक, बॉल सीमा रेषा पार, इथे मिळेल षटकार 6. या षटकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 62, 62 धावा. व्हॉट अ बॅटिंग, सुपर फंटास्टिक बॅटिंग बाय शोएब. अप्रतिम फलंदाजी करतोय, दर्जेदार बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमधनं करतोय. आक्रमकतेचे फटके त्याच्या बॅटमधनं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये
जरूर पाहायला मिळत आहे. धावसंख्या 62 आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र तिथे बॅटची कडा, विकेट किपरचा सहारा आणि मिळते सफलता. माघारी परतावं लागेल. 62 धावा, 5 ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस. पाच ओव्हरचा खेळ, 62 धावा, 2 विकेटचं पतन. आता 2 नवे बॅटर मैदानामध्ये आहेत. भावेश वाघ आणि अतुल झोपे जे ॲज अ कॅप्टन या टीममध्ये आहेत. अतुल झोपे इथे मैदानाच्या आतमधनं त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल, चांगले स्ट्रोक खेळावे लागतील, आपल्या टीमला सावरण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावे लागतील. 62 धावा त्या राफलकावर आहेत. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र हा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक लॉंगॉन मध्ये बॉलला जज करतोय. एक चांगला कॅच तिथे कॅरी झालाय. विकेट मिळतीये. माघारी परतावा लागेल अतुल झोपेला. विकेट नंबर 3, तिसरा हादरा. टीम पवार कन्स्ट्रक्शनला खेळाडू बाद. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे एक सिंगलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आहे आणि एक सिंगल इथे धाफलकावर कन्वर्ट केली जाईल. ज्या 1च्या मदतीनं धाफलक जर आपण पाहिलं तर ते 63 धावा, 5.2 षटकाचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि 63 रन्स या धाफलकावर आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर 10 चेंडू या डावामधले ते शिल्लक राहत आहेत. यावेळेस मात्र हा बॉल बॅकफुटला जात असताना अप्रतिमतेने खेळलाय. बॉल चाललाय सीमा रेषा पार. इथे रन्स मिळतील 4. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 67. चांगली सुरुवात भावेश वाघ आपल्या वैयक्तिक डावाची इथे करत असताना पाहायला मिळालाय. ते म्हणतात ना, वाघाची दहाड फोडला पहाड. अगदी त्या वाघाची दहाड मैदानामध्ये योगेश वाघ कडनं आपल्याला पाहायला मिळाली. पहिलाच बॉल अप्रतिमतेनं त्यानं इथे खेळला आणि चौकारामध्ये परावर्तित केला. ज्या 4च्या मदतीनं धावसंख्या 67, प्रोजेक्टेड स्कोर 85 दाखवतोय आणि 7 ओव्हरच्या मॅचमध्ये 85 ते 90 एक चांगली टोटल असू शकते. त्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न इथं निश्चित करावा लागेल टीम पवार कन्स्ट्रक्शनला. इथे चेंडूला पाहिलं, सोडून दिलं. बाकीची कामगिरी पंचांनी पूर्ण केली. इशारा केला इथे व्हाईटचा. गोलंदाजीच्या ट्रॅकवर निलेश पाटील 1 विकेट त्याने आपल्या नावावर केली. 11 धावा आतापर्यंत या 9 बॉल हाताळत असताना त्यानं खर्च केल्यात. मात्र या डावातला सर्वात किफायती आणि यशस्वी गोलंदाज म्हणून कमी गतीनं पेस व्हेरिएशन ते पाहायला मिळालं. फलंदाजाला बीट करत असताना बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. एक निर्धाव चेंडू तो इथे आपल्याला पाहायला मिळालाय. गतीमध्ये परिवर्तन जे खूप महत्त्वाचं असतं. व्हेरिएशन सध्याच्या अत्याधुनिक क्रिकेट जे फास्ट क्रिकेट आहे त्यामध्ये व्हेरिएशन खूप इम्पॉर्टंट आहे, खूप गरजेचं आहे. आणि इथे जर आपण पाहिलं तर अगदी चांगले व्हेरिएशन्स. यावेळेस मात्र पुल करायचा आहे. पुल फसलाय. बॉल हवेत आहे. मात्र क्षेत्ररक्षक नाही आहे त्या क्षेत्रामध्ये. जोपर्यंत फील्ड केलं दुसऱ्याकरता कॉलिंग आहे आणि फेकी खराब फेकी. संत गतीचं क्षेत्ररक्षण. 2 धावा तिथे पळून पूर्ण केल्या गेल्या. चांगलं कॉलिंग, चांगलं रनिंग बिटवीन विकेट ते आपल्याला पाहायला मिळालं. धावा घेताना 3 शब्द त्यांचा वापर खूप महत्वाचा आहे. यस, नो अँड वेट. होई धाव शक्य, नाही धाव नाही होणार आणि थांब, आपली विकेट जाऊ शकते.
त्यामुळे यस नो अँड वेटचा वापर हा खूप महत्वाचा आहे तुम्ही धावा घेत असताना. इथे शॉर्ट ऑफ लेनचा बॉल हाईट 1 असा इशारा पंचाच्या माध्यमातून एक इथे रिव्ह्यू घेतला गेला. इट्स अ वाईड. हा वाईड बॉल आहे. हा डोक्याच्याही वर जातोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 71 71 धावा या राफलकावर आहेत. शेवटचा बॉल तो अजूनही शिल्लक आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज निलेश सज्ज होईल. एक चांगला चेंडू आहे. पिच जनरेट केला, निर्धावच्या स्वरूपाने घेऊन गेला आणि विकेट किपरच्या हातामध्ये गेल्यावर डेट झालेला होता बॉल आणि कलेक्ट केला होता. त्यानंतर त्याला बाद म्हणून विकेट किपर लांब आहे. तो बॉल डेट झालाय. विकेट किपर क्लोज असता तर वेगळा विषय असता. विकेट किपर लांब आहे त्यामुळे हा चेंडू डेट झालाय तिथे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 6 ओव्हर नंतर 71 71 धावा या राफलकावर आहेत. काय विषय नाही. इथे नोचा इशारा आलाय पंचाच्या माध्यमातून आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 1+1 एकंदर 2 न वाढते आणि दुहेरीने वाढत असताना धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना धावून पोचते. एकंदर 73 73 धावा. फ्री हिटचा बॉल आहे. फलंदाजाला इथे मोठा फटका खेळण्याची संधी आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होत असताना यावेळेस मात्र हा बॉल खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. तिथे लॉंग ऑफ त्यानं चुकी केली आहे आणि त्या चुकीचा भुगतान टीमला करावं लागेल. बॉल गेलाय सीमारेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. इथे रन्स मिळतील 4. 77 ऑन बोर्ड. 77 धावा या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचे ऑफिशियल फोटोग्राफर आमचे माऊलीदादा इथे येत आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता शॉर्ट ऑफ लेनचा बॉल मात्र तिथे दिशा भरकटलेली होती. धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 78 78 78. 3 विकेटचं पतन. 7वं षटक अंतिम षटक. 85+ एक चांगली टोटल असू शकते आणि तोपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न इथे नक्की होईल.
इथे मात्र फुल टॉस मिळालाय त्याला पुन्हा एकदा सीमारेषेच्या दिशेने खेळलं गेलंय. एक रन तर तिथे कंप्लीट केली जाईल आणि एकावरच समाधान मानावं लागेल, कारण जेवढी चांगली फिल्डिंग तेवढाच चांगला रिटर्न. एकच्या मदतीनं धावसंख्या 79. एक षटकार इथे येणाऱ्या 4 बॉलमध्ये जर आला तर 90च्या जवळपास धावसंख्या बसेल. जर गोलंदाजानं रोखून धरलं तर 80-85च्या मध्ये रोखण्यामध्ये त्यांना यश येईल. काय घडेल येणाऱ्या 4 बॉलवर ते इथे पाहण्यालायक ठरेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. यावेळेस मात्र बॅटची कडा फ्लाइंग स्लीप आहे तिथे. जोपर्यंत बॉलला फील्ड केला 1 रन मिळाली. धावसंख्या 80. 3 चेंडूचा खेळ तो समाप्तीला आलाय. अजूनही 3 चेंडू या ओव्हर मधले शिल्लक आहेत. स्ट्रायकर एन कडे जर आपण पाहिलं तर भावेश वाघ, त्याने एक अप्रतिम फटका डावाच्या सुरुवातीला, आपल्या वैयक्तिक डावाच्या सुरुवातीला त्याने खेळला होता. तो भावेश स्ट्रायकर एन कडे आहे. पुढचा बॉल इथे पॅड लाईन वरचा फुल टॉस त्याला बॅटमध्ये घेता आलं नाही. अति जोरकस मारण्याच्या नादात हा बॉल त्याच्याकडनं निसटला आणि इथे रनआउटच्या माध्यमातून विकेट मिळेल. माघारी परतावं लागेल भावेश वाघला. 81 धावा, 2 चेंडू अजूनही या डावाची शिल्लक. धावसंख्या जर आपण पाहिली तर 81. 81 धावा दाफलकावर आहेत. उमेश स्ट्रायकर इन कडनं यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने खेळला गेला. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं गेलं. एकावरच इथे समाधान मानावं लागेल. या डावाचा शेवटचा बॉल 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. 82. 82 धावा या राफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगली टोटल ती सेट जरूर झाली आहे, मात्र तिला आणखी चांगलं करण्याचा प्रयत्न इथे तुम्हाला करावा लागेल. शेवटचा बॉल या डावाचा स्ट्रायकर एन कडे. यावेळेस मात्र चांगला फटका समोरच्या बाजूने खेळला. एक सिंगल तर त्यावर जरूर मिळेल. डबल करता प्रयत्न आहेत आणि इथे डायरेक्ट हिट. त्यामुळे खेळाडू बाद. 83 रन्स धावफलकावर आहेत. विजयाकरता 84 या धावसंख्येची गरज. नेक्स्ट मॅच बोथ टीम कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायची आहे. लगेचच आपल्यामध्ये नाणेफेक केली जाईल. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये या. आयोजकांशी आपण संपर्क साधा आणि खेळण्याकरता सज्ज व्हा. तुमची मॅच आहे ना साईराज इन्फ्रा. साईराज इन्फ्रा हा संघ मैदानामध्ये असेल. कॅप्टन इथे उपस्थित झालेत. प्राक्तन शिरसोली वॉरियर्स आपण ही संपर्क साधायचा आहे.
घटत असताना आपण पाहिलाय. 83 धावा दाफलकावर जोडल्या गेल्या. 84 धावसंख्येचं लक्ष ते ठेवलं गेलं आणि पहिला बॉल तिथे कट करण्याचा प्रयत्न. विकेटची संधी आहे. क्षेत्ररक्षकाची कामगिरी खूप स्लो राहिली, खूप शांत राहिली. इथे निश्चित विकेट करता संधी निर्माण झाली होती आणि ही विकेट संपादित करण्याचा प्रयत्न करायला हवा होता. कारण सुरुवात जर आपण पाहिलं तर सुरुवातीपासूनच तुम्ही जेव्हा विकेट्स मिळवता तेव्हा एक प्रेशर क्रिएट होतं आणि इथे जर आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवर काय झालं ना, मॅच ओपन नाही होत. यावेळेस बोट आकाशाकडे, फलंदाजाला तंबूकडे जाईल, विकेटचं पतन होईल. खेळाडू बाद. इथे मात्र अभयदादा गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहेत आणि पहिल्याच ओव्हरमध्ये एक मोठी विकेट त्याने इथे संपादित केली आहे. विकेटचं पतन होत आहे. खेळाडू बाद. महत्वाची ही विकेट होती आणि अभयदादा गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळालं. एक महत्वाची विकेट तिथे संपादित केली गेली. बॅटरला माघारी परतावं लागलं. बॅटची कडा आणि विकेट कीपरचा सहारा, त्यामुळे ही सफलता मिळाली आहे. खेळाडू बाद. पहिलं ओव्हर अभयदादा गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहेत. अगदी चांगली गोलंदाजी अभयदादा यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल इथे रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. या षटकाला यशस्वी करण्याचा प्रयत्न, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, फलंदाजाला शांत ठेवण्याचा प्रयत्न, तो सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी ती सध्या मैदानात होतीये. यावेळेस मात्र हा बॉल मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, आणखी एक निर्धाव चेंडू तो इथे पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर आणखी एक चांगला बॉल. काय गोलंदाजी केली आहे, लाजवाब, काबिले तारीफ, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. स्वतः संघमालक आहेत आणि आपल्या टीमच्या हितार्थ अगदी चांगली कामगिरी अभयदादा यांच्या माध्यमातून सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा अभयदादा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. आणखी एक चांगला चेंडू, आणखी एक चांगला चेंडू. विकेट मिळेल, माघारी परतावं लागेल, बॅटरला माघारी जावं लागेल. विकेट क्रमांक 2, दुसरा झटका अभयदादांनी या ओव्हरमध्ये दिलाय. खेळाडू बाद. बोथ टीम कॅप्टन्स, आपल्याला लगेचच टॉस बॉक्स मध्ये यायचंय. ओव्हर नंबर 1 चा खेळ अगदी योग्यतेनं घडताना आपल्याला पाहायला मिळालाय.
चला दोन्ही कॅप्टन जर उपस्थित राहिले असतील तर टॉस करण्याकरता लगेचच संपर्क साधा, कारण आपल्याला मॅच खेळवायची आहे. शिरसोली वॉरियर्स चे कॅप्टन सुनील घुगे आपण लगेचच संपर्क साधायचा आहे. सर टॉस करून घ्या, टॉस बघा. साईराज इन्फ्राचे कॅप्टन इथे उपस्थित झालेत. कॅप्टन आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायची, 11 मॅचेस कव्हर करायचे आहेत. जर इथे कॅप्टन उशिराने आले तर मग आपल्या शेड्यूलमध्ये बिघाड होऊ शकतो. यावेळेचा बॉल अगदी योग्य टप्प्यावर तिथे आपल्याला पाहायला मिळाला आहे निर्धावच्या स्वरूपानं. ऑलरेडी तुम्हाला सकाळच्या सत्रात वेळ मिळाला आहे, कारण ही कालच्या शेड्यूलची मॅच आपण आज सकाळी खेळवतोय, त्यामुळे तुम्हाला ऑलरेडी खूप जास्त वेळ मिळाला आहे. 9 वाजलेत. तुमचा रिपोर्टिंग टायमिंग 7चा होता. तुम्ही 9 वाजेपर्यंत कसंही करून इथे पोहोचायला, 7चा रिपोर्टिंग टायमिंग असताना तुम्हाला एवढ्या वेळा कॉल द्यावा लागते, हे क्रिकेटला धरून नाही आहे. यावेळेस हा बॉल तिथे जर आपण पाहिला तर जोपर्यंत फील्ड केली, रिटर्न केलं. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र तिथे जर आपण पाहिलं तर सेल्फ फॉलो थ्रो मध्ये खूप चांगली फिल्डिंग ती आपल्याला पाहायला मिळाली. एक निर्धाव चेंडू. फलंदाजांनी कदाचित अतिरिक्त प्रेशर घेतलंय. इथे बॅट अँड बॉल मधलं कनेक्शन करणं त्यांना सातत्यानं कठीण जात आहे. 4 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला आतापर्यंत कंप्लीट झाला आणि या 4 ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर फक्त 3, 2 विकेटच्या पतनानंतर. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, संधी होती यावेळेस धावफलकाला वाढवण्याची आणि ती संधी तीच सोनं केलंय. बॉल चाललाय सीमारेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट झाला. इथे रन्स मिळतील 4. शिरसोली वॉरियर्स आपल्याला पुन्हा एकदा पुकार दिला जातोय. लगेचच विनाविलंब टॉस करण्याकरता यायचे शिरसोली वॉरियर्स. जे प्लेयर इथे उपस्थित आहेत त्यामध्ये कोणीतरी कॅप्टन म्हणून पुढे या आणि नाणेफेक करा. वेळ घालवू नका. यावेळेस मात्र बॉलला पुन्हा एकदा सीमारेषा पार. खेळ बदलला, वेळ बदलली आहे. सुरुवातीला थोडंसं प्रेशर क्रिएट झालं होतं. इथे मात्र बॉल जर आपण पाहिला तर तो डायरेक्टली सीमारेषा पार गेलाय, षटकारामध्ये कन्वर्ट झालाय आणि या 6 धावसंख्येच्या मदतीनं 2 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या 13 आहे. येणारे 5 षटकं इथनं शिल्लक आहेत आणि या 5 ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं तर 71 धावा त्या तुम्हाला धावफलकावर जोडायच्या आहेत. षटकार आहे. नाणेफेक तिथे केली जाईल. नाणेफेक कक्षामध्ये, कारण यानंतर लगेचच आपल्याला नेक्स्ट मॅच ती सुरू करायची आहे. 11 मॅचेसचा शेड्यूल आहे आपला आजचा आणि 13 धावा धावफलकावर आहेत. षटकार तिथे आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या षटकाराच्या मदतीनं दोन खेळाडू सध्या मैदानामध्ये आहेत. अमोल घुगे आणि भूषण चव्हाण. राहुल पाटील नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर
गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. बघूया कशा पद्धतीचे इथे यावेळेस मात्र हा बॉल पेच जनरेट करत असताना विकेटच्या मागे निर्धावाच्या स्वरूपाने नेलं गेलं. एक डॉट बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. 13 धावा या राफल कव्हर आहेत. 2 विकेटच्या पतनानंतर पहिला चेंडू इथे डॉटच्या स्वरूपाने आलाय. निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळालाय. यावेळेस मात्र खोलटप्प्याचा बॉल समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे बॉलवर येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जोपर्यंत फील्ड केलं डेड बॉलचा इशारा आलाय तिथे पंचाच्या माध्यमातून. शिरसोली वॉरियर्स विन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. धावसंख्या 13 या आकड्यावर. प्रतिकार तो गरजेचा आहे. मात्र इथे जर आपण पाहिलं तर तो प्रतिकार मंदावलेला आहे. हा मंदावलेला प्रतिकार तुम्हाला पुनर्जीवित करावा लागेल. आक्रमकतेनं खेळ तो मैदानाच्या आतनं दाखवावा लागेल. जर आक्रमकतेनं खेळ दाखवणं शक्य झालं तर या मॅचमध्ये विजय तुम्हाला संपादित करता येईल. कारण अमोल घुगे 5 बॉल फेस केलेत. रन किती बनवलेत? फक्त 2. आणखी एक डॉट बॉल. ह्या पद्धतीची फलंदाजी नाही चालणार. तुम्ही जर या पद्धतीने फटकेबाजी कराल, आईसाईट पूर्णपणे डळमळीत राहील, चेंडूच्या रेषेपर्यंत तुम्ही येणार नाही, तर मग रन्स बनणार नाही. आणि रन्स बनल्या नाही तर विजय तो फक्त स्वप्नातच राहील. तो सत्यामध्ये साकार करणं ते कदापि शक्य होणार नाही. आणखी एक बॉल बॅटच्या आतल्या साईडच्या कडाला. चायनीज कट किंवा लेमन कट असं म्हटलं जातं. आणि त्या पद्धतीने बॉल बॅटचा स्पर्श घेताना शॉट फाईन लेग मध्ये वळाला. जोपर्यंत इथे बॉलला उचललं गेलं एक सिंगल, ज्यामुळे धावसंख्या फक्त 14 या आकड्यावर. 26 चेंडू आणि 70 धावसंख्येची गरज आहे. येणारे 26 बॉल 70 धावा त्या विजयाकरता बनवायच्या आहेत. रिक्वायर्ड रन रेट तो सातत्यानं वाढतोय. आता सध्या जर आपण पाहिलं तर 16 रन तुम्हाला प्रत्येक षटकागणिक दाफलकावर जोडायचे आहेत. सोपं नाही आहे ते काम. त्याकरता एक ओव्हरमध्ये तुम्हाला किमान 2 षटकार खेचावे लागतील. इथे ऑफस्टमवर पिच करत असताना अतिरिक्त बाहेर पिचिंग वाईटचा इशारा. धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 15 वर. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. इथे पुण्याच्या एकदा पंचाचे दोन्ही हात समांतर. एक धाव तिथे अवंतर वाईटचा इशारा. सातत्यानं एक्स्ट्रा बॉल्स या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत 2 वाईट्स या ओव्हरमध्ये जरूर आलेत. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर पुण्याच्या एकदा तिसऱ्या पंचाची मदत वाईट करता घेतली गेली. चेक केलं जात आहे. वाईड आहे. हा बॉल एक्स्ट्रा बाहेर निघालाय. अतिरिक्त रन्स त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेचा बॉल तो चांगला आहे. फक्त दिशा दिली गेली. एक सिंगल त्यावर मिळवली गेली. एक्स्ट्रा रन्स त्या या ओव्हरमध्ये आल्या. मात्र बॅटनं आतापर्यंत 3 बॉलमध्ये फक्त 2 रन आणि या 3 एक्स्ट्रा अशा 5 धावा या 3 बॉलमध्ये दाफलकावर जोडल्या गेल्यात. येणाऱ्या या एक्स्ट्रा रन्स ज्या महत्त्वाच्या ठरू शकतात तिथे कर्णधार थोडंसं डिस्कशन करत असताना आपला एक्सपिरियन्स त्या गोलंदाजाबरोबर शेअर करत असताना त्याचं मनोबल ते वाढवत असताना आपल्याला पाहायला मिळालं. आणि हे गरजेचं आहे. कर्णधारानं आपल्या खेळाडूंबरोबर बातचीत करणं. चांगला बॉल
अगदी अप्रतिम चेंडू, फलंदाजाला बंदिस्त करणारी फुल्लर लेनची लाईन ती इथे गोलंदाजानं आजमावली आणि 3 षटकांचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि 3 ओव्हर नंतर धाफलकावर 2 विकेट्स 18 धावा, 24 चेंडू आणि 66 धावा, म्हणजे पर ओव्हर जवळपास 17 रन्स तुम्हाला धाफलकावर जोडायचे आहेत. 17-18 धावा प्रत्येक ओव्हर गणिक इथे विजयाकरता गरजेचे आहेत. 3 ओव्हरमध्ये फक्त 18 दिल्यात, 6च्या सरासरीने रन्स खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी जरूर दाखवली आहे. फलंदाजाला पूर्ण शांत ठेवलंय, कुठेही आक्रमकता दाखवू दिलेली नाहीये. पुढचा बॉल, यावेळेस मात्र हा बॉल तिथे अपर कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटन बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन नाही. बॅटच्या आतल्या साईडची कडा एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं गेलं. एक सिंगल ती जरुरी येते, मात्र मोठे फटके ते पूर्णपणे लुप्त पावलेत. हे लुप्त पावलेले फटके ते तुम्हाला मैदानाच्या आतनं खेळावे लागतील. आक्रमकता दाखवावं लागेल, विध्वंसकतेनं आणि विस्फोटकतेनं खेळ खेळावा लागेल, तर आणि तरच तुम्हाला विजय संपादित करता येईल. अन्यथा ही मॅच तुमच्यापासून दूर निघून जाऊ शकते. चांगला बॉल, इथे विकेटचं बटन माघारी परतावं लागेल बॅटरला. दर्जेदार गोलंदाजी ती आपल्याला सध्या मैदानाच्या आतनं पाहायला मिळते. सातत्याने येणाऱ्या विकेट्स आणि सिंगल यानं त्रस्त केलंय सध्या बॅटिंग करणाऱ्या टीमला, अर्थात शाकंभरी बोरवेल हा संघ खूप मोठ्या अडचणीमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळते. पवार कन्स्ट्रक्शनच्या विरोधामध्ये शाकंभरी बोरवेल या टीमला या अडचणींवर मात करत चांगला खेळ मैदानाच्या आतनं करावा लागेल. आता मात्र त्यांच्या अडचणी खूप जास्त वाढल्यात, कारण विकेट्स गेल्यात, रन्स पूर्णपणे स्टॉप आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक निर्धाव बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. हेच चित्र या संपूर्ण डावाचं आहे की तिथे फक्त डॉट बॉल, विकेट्स आणि सिंगल्स हेच पाहायला मिळालंय. षटकार चौकारांची आतिषबाजी ती या डावामध्ये कुठेही नाही आहे. इथे रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, मात्र क्षेत्ररक्षकाला निवडले त्या रिव्हर्स अटेम्प्ट करताना, त्यामुळे आणखी एक बॉल इथे डॉटच्या स्वरूपाने येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. येणारे हे निर्धाव बॉल खूप महत्त्वाचे असतील आणि इथे हा बॉल जर आपण पाहिला तर तो डॉटच्या स्वरूपानं इथे 19 ही धावसंख्या आहे. 4 ओव्हरचा खेळ, विकेट्स आल्यात, डाव पूर्णपणे कोलमडला. एखादा पत्त्याचा बंगला जसा कोसळावा ना तसा हा डाव कोसळलाय, कारण या डावामध्ये रन्स त्याचा पूर्णपणे अभाव आपल्याला पाहायला मिळतो. रन्स मिळतच नाहीयेत, कारण विजयाकरता येणारे 3 षटकं शिल्लक आहेत आणि 65 रन्स त्या तुम्हाला विजयाकरता बनवायचे आहेत. 3 ओव्हरमध्ये 65 म्हणजे अगदीच विध्वंसकता ती गरजेची आहे. ड्रिंक्स ट्रॉली आपल्याला मैदानामध्ये जायचंय. 4 ओव्हरचा खेळ झालाय. ड्रिंक्स करता इंटरव्हल तो आपल्याला पाहायला मिळतोय. ड्रिंक्स ट्रॉली आता मैदानामध्ये जाईल.
चला ड्रिंक्स ब्रेक समाप्त होतोय, लगेचच सुरू करा. अक्षय अत्तरदे सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर इम्पॅक्ट प्लेयर जो मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा बॉल अगदी समोरनं उडवला, विकेटच्या मागे नेण्याचा प्रयत्न केला आणि इथे जर आपण पाहिलं तर बॉल टप्पा खाल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा लाईन खूप महत्वाची आहे आणि अक्षय अत्तरदे जर आपण पाहिलं तर योग्य टप्प्यावरनं बॉलला तिथे उडवण्याचा प्रयत्न केला आणि विकेटच्या मागे नेलं. पुन्हा एकदा कमी गतीने एक चांगला बॉल समोरनं उडवण्याचा प्रयत्न केला आणि यश मिळालं. त्यामध्ये फ्लाइट बाउन्स बरोबर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. आणखी एक डॉट बॉल. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 5वं प्रगती पथावर आहे आणि प्रतिकार पूर्ण शांत आहे. पाचवं षटक प्रगतीपथावर आहे आणि खूप लवकर मॅच मध्ये प्रतिकार समाप्त झाला असं वाटू लागलंय, कारण शांतता स्टार्टिंग पासून ती प्रस्थापित केली आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा बॉल अगदी योग्य तऱ्हेनं तिथे एक सिंगल मध्ये कन्वर्ट झालाय. डबल करता प्रयत्न आहेत आणि वेगानं 2 रन्स त्या इथे पडून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकते. 2 वाढून 21 धावा. 5व्या षटकातील 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. येणारे 15 चेंडू इथनं शिल्लक आहेत आणि त्यामध्ये 63 धावा या विजयाकरता तुम्हाला बनवायचे आहेत. 15 बॉल रिमेनिंग अँड 63 रन्स रिक्वायर्ड टू विन. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. त्यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे जर आपण पाहिलं तर बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही. देहष्टीवर आदळणारा हा बॉल निर्धावच्या स्वरूपानं इथे येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चार चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. यावेळेस मात्र हा बॉल पुन्हा एकदा देहष्टीला लागतोय. आणखी एक डॉट बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धावच्या स्वरूपानं चेंडू येतोय. येणारे इथनं बॉल शिल्लक आहेत 13 आणि 13 बॉल मध्ये रन्स बनवायचे आहेत 63. खूप लवकर मॅचची औपचारिकता बाकी राहते. मॅचवर निर्विवाद वर्चस्व ज्याला आपण म्हणतो ना ते इथे प्रस्थापित झालंय. यावेळेस मात्र बॉलला उडवलंय. उंची आणि लांबी दोन्ही परफेक्ट. बॉल चाललाय सीमारेषा पार. दर्जेदार स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला मिळालाय. इथे आलाय षटकार. येणारे 12 बॉल आणि विजयाकरता 57 धावसंख्येची गरज.